नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण शिलेदार, त्यांची प्रगती, सुवर्ण कोकणची चळवळ, उद्योजकीय साम्राज्य या सगळ्याबद्दल बोलत असतो. आणि आज आपल्या सोबत आहेत सुवर्ण कोकणचे बिनीचे शिलेदार राजन सुर्वे. स्वागत आपलं राजन. खरं तर ज्या पद्धतीनं सुवर्ण कोकणला आज प्रतिसाद मिळतोय तो तुफान या शब्दात बोललं पाहिजे. अॅग्रो सोल्जर केवळ चळवळ न राहता प्रत्येकाचा एक जगण्याचा भाग झालाय. काय सांगाल? सुवर्ण कोकण बद्दल जर बोलायचं झालं तर 2 ते 2.5 वर्षांमध्ये सुवर्ण कोकण कृषीपूरक उद्योगांवरती काम करत असतानाच हे उद्योग अगदी घरोघरी पोहोचवण्याच्या उद्देशाने ही जी चळवळ चाललेली होती आणि ती तिथपर्यंत पोहोचण्यात तर यशस्वी होतेच. परंतु शहरातील ठिकाणी, खास करून मुंबईतील ठिकाणी जे तरुण आहेत त्या तरुणांना काहीतरी म्हणजे उद्योग द्यावा, नोकऱ्या सोडून उद्योगांकडे ते आकर्षिले जावे या दृष्टीने एक चांगला उद्योग जो भाजी विक्री व्यवसायाचा आहे, ज्याच्यामध्ये आता अॅग्रो सोल्जर म्हणून या नावाने ही संकल्पना चाललेली आहे. तर या संकल्पनेद्वारे जे आता काही 2 महिन्यापूर्वी चालू झाले, पण या 2 महिन्यातील लोकांचा असा वाढता ओघ आहे या संकल्पनेकडे की बरेचसे भाजी विक्रेते आता तयार झालेले आहेत. म्हणजे जे अगदी उच्च शिक्षित तरुण होते त्यांचाही ओढा इकडे वाढलेला आहे, किंवा मग जे अल्पशिक्षित असतील किंवा सर्व क्षेत्रातील सर्व स्तरातील लोक आज या भाजी विक्री संकल्पनेकडे आकर्षिले गेलेले आहेत. यातलं खास करून अर्थकारण जे सतीश सर प्रत्येक मिटिंगच्या वेळी किंवा मग प्रत्येक सभेवेळी, कार्यशाळेवेळी त्यांच्यासमोर मांडत असतात, याच्यातून हे अर्थकारण त्यांना स्पष्ट दिसायला लागलंय. त्यामुळे हा जरी अॅग्रो सोल्जर किंवा भाजी विक्री व्यवसाय हा जरी रस्त्यावरचा व्यवसाय असेल, याला तेवढासा व्हॅल्यू आपल्या मराठी मानसिकतेला नसेल, परंतु त्या आत्ताच्या ह्याच्यामध्ये लोकांना ते कळायला लागलेलं आहे आणि त्यामुळे या संकल्पनेकडे वाढलेला ओघ हा खूप मोठा म्हणावा लागेल. नक्कीच या सगळ्यातनं प्रत्येकाला एक ऊर्जा मिळते, आपण काहीतरी करू शकतो, ही जी भावना आहे त्याबद्दल काय सांगाल? खरंच, कारण ही जी या कार्यशाळा होतात याच्यामध्ये अॅग्रो सोल्जर बद्दल सांगायचं झालं किंवा मग इतर व्यवसायांबद्दल सांगायचं झालं तर ह्याच्यामधलं मार्गदर्शन असं असतं की सतीश सर हे सगळे उद्योग उलगडून दाखवत असतात, यातली खरी श्रीमंती उलगडून दाखवत असतात. आणि हे सांगत असताना ते समोरच्यामध्ये ऊर्जा भरत असतात की ह्यातलं अर्थकारण कसं फायद्याचं आहे आणि पुढे जाऊन ते किती खात्रीशीर आहे किंवा श्रीमंती कसं देईल हे जे मांडत असतात. त्या मांडणीतून आपल्याला म्हणजे सर्वांनाच पोहोचत असतं की खरंच हे उद्योग करण्याजोगे आहेत, ह्याच्यातच खरी श्रीमंती आहे. ही जी ऊर्जा सतीश सरांच्या मार्गदर्शनातून किंवा मग इतर जे तज्ज्ञ असतात यांच्या मार्गदर्शनातून सर्वांपर्यंत जात असते. आणि समोरच आपल्या उदाहरणं सुद्धा असतात की असे उद्योग करणारे बरेच जण असतात आणि या सुवर्ण कोकणच्या माध्यमातून खूप जणांनी उद्योग चालू केलेले आहेत. हेही या कार्यशाळेला असतात किंवा मग ज्या सभा असतात याच्यातून यांची भेट होत असते. त्यामुळे एक अशी खात्री होते की खरंच या प्लॅटफॉर्मवरून आपण उद्योजक होऊ शकतो. त्यामुळे ती एक ऊर्जा मिळतेच. म्हणजे काही असे उदाहरणं सांगायचे झाले तर काही लोक अतिऊर्जेने सुद्धा म्हणावे लागेल की मला 15व्या दिवसात हा उद्योग चालू करायचा किंवा 10 दिवसात मी या उद्योगात येणार आहे, असे अतिउत्साहाने येणारेही सुद्धा लोक खूप मिळतात. नक्कीच हे झाले 2 या सगळ्यातले भाग. पण मुळात एक गोष्ट आहे, तुम्हाला पैसा टाकल्याशिवाय पैसा मिळत नाही असं आजपर्यंत चालत आलेलं सूत्र होतं. पण या सगळ्यात सुवर्ण कोकण हा एकमेव अपवाद आहे की तुम्हाला आधी मोफत केल्याशिवाय तुम्हाला पैसा मिळणार नाही. ही जी एक नवीन पायंडा पाडलाय सुवर्ण कोकणनं मोफत कार्यशाळेचा, त्याबद्दल काय सांगशील? याच्या आधी सुवर्ण कोकण कार्यशाळा घेत असताना या पेड व्हायच्या किंवा सशुल्क व्हायच्या. परंतु असं लक्षात आलं की या कार्यशाळांना येणारा ओघ आहे किंवा येणारी जी लोक आहेत ती बऱ्यापैकी पैसा किंवा बऱ्यापैकी उद्योग करणारी लोक याच्यामधली असायची. परंतु गावागावात पोहोचत असताना, शहरात पोहोचत असताना बऱ्याचशा लोकांना इकडे येताना ते फीज किंवा इतर गोष्टीमुळे येता येत नव्हतं. पण मग मोफत कार्यशाळा घ्यायचं ठरलं. म्हणजे सुवर्ण कोकणचा एक उद्देश होता की ही चळवळ फक्त पैसे कमवण्यासाठी नाहीये, तर लोकांना पैसे कशा कमवता येतील हे शिकवणारी आहे. मग जर आपल्याला हे चळवळ विस्तारायची आहे तर लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, या उद्देशाने मोफत कार्यशाळा घेतल्या गेल्या. आणि या मोफत कार्यशाळेतून असे म्हणजे जे खरं अर्थकारण ज्या उद्योगांमध्ये दडलंय, जे अर्थकारण आपण दुर्लक्षित केलंय, जाणून बुजून केलंय किंवा नकळतपणे केलंय, परंतु हे अर्थकारण या लोकांसमोर आणून ते अर्थकारण म्हणजे या उद्योगांमध्ये जर कार्य केलं, जर काम केलं तर कसं आपण श्रीमंतीकडे लवकरात लवकर जाऊ शकतो हे सतीश सरांनी मोफत कार्यशाळेतून पटवून दिलं. आणि हे पटवून दिल्यानंतर ज्या सशुल्क कार्यशाळा म्हणजे ज्या विस्तारित त्याबाबत किंवा एखाद्या उद्योगाबद्दलचं शास्त्रोक्त ज्ञान सांगत असताना ज्या कार्यशाळांकडे मग लोकांना खेचलं गेलं आणि लोक ह्यातली एक शाश्वत किंवा खात्री पाहून या अशा कार्यशाळांकडे येण्याचा ओघ वाढत गेला.
नक्कीच या सगळ्यातनं ओघ वाढत गेला आहे, हे सगळं आता अत्यंत महत्वाचं आहे. पण मुद्दा हाच निर्माण होतो की मोफत कार्यशाळेत असं काय मिळतं? कारण मोफत कार्यशाळेत म्हणजे फक्त एक कंटाळवाणी व्याख्यानं असतात किंवा मोफत कार्यशाळा म्हणजे कोणाच्या तरी राजकीय पक्षाचा स्वार्थ साधण्यासाठी केलेली ती अशी शाळा असतात, असा बहुतांशी समज आहे. इथं मोफत कार्यशाळा म्हणजे नेमक्या काय असतात? नाही, इथलं या बाबतीत बोलायचं झालं तर मी प्रत्येक मोफत कार्यशाळेला किंवा इतरही कार्यशाळांना असतो, परंतु इथली कार्यशाळा ही अशी असते, जरी मोफत असेल तरी म्हणजे अगदीच इथे काय किंमत नाही अशी लोक येत नाहीत. इथे फक्त एक उद्योग आपल्याला करायचा आहे, बरीचशी लोक जाणून घेण्यासाठी येतात नक्की मोफत कार्यशाळा म्हणजे काय आहे, किंवा जी उद्योगांची नावं असतात ती वाचून आलेली असतात. परंतु या लोकांना इथे आल्यानंतर सतीश सरांचं मार्गदर्शन घेतल्यानंतर एक जाणीव होते की खरोखरच आपण ज्या उद्योगांना याआधी एकदम कमी दर्जाचे उद्योग किंवा ह्या उद्योगांमध्ये काय उरलंय या मानसिकतेने पाहत होतो, ते उद्योग बरंच काही देणार आहेत, बरंच चांगलं अर्थकारण किंवा चांगली श्रीमंती देणारे हे जे उद्योग आहेत, जे आपण आपल्या नकळतपणे किंवा जाणून बुजून विसरलेलो होतो, त्यामध्ये त्या उद्योगांमध्ये बरीचशी संपत्ती दडली. आणि हे जे सरांच्या मार्गदर्शनातून किंवा इतर शिलेदार जे असतात जे यशस्वी झालेले आहेत यांच्या मार्गदर्शनातून आपल्याला कळत जातं. आणि हे उद्योग इथे उलगडले जातात, यातली श्रीमंती इथे उलगडली जाते. यातलं जे काही कष्ट असतात, जे अल्पश्रम असतात, या अल्पश्रमात आपण कसं कमवतो किंवा कसं श्रीमंत लवकरात लवकर होऊ शकतो. इथे कुठल्या शिक्षणाची अट नाहीये किंवा मग ठराविक शिक्षण किंवा ठराविक पैसा आपल्याकडे असेल तरच आपण उद्योग करू शकतो असंही नाहीये. म्हणजे कमी वेळात कमी श्रमात या उद्योगातील श्रीमंती आपण कशी मिळवू शकतो हे अत्यंत साध्या आणि सोप्या शब्दात पटवलं जातं. त्यामुळे मोफत कार्यशाळा या खूप फायद्याच्या ठरतात. मोफत कार्यशाळेबद्दल आता बोललो, आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचा एक विषय ठरतो तो म्हणजे केवळ कार्यशाळेच्याच ठिकाणी विकल्या जाणाऱ्या डीव्हीडी. ह्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक श्रीमंत मंत्र ठरलाय. डीव्हीडी, त्याची विक्री आणि डीव्हीडी बद्दल लोकांना जी आवड वाढत चालली आहे त्या सगळ्याबद्दल काय सांगा? हा, डीव्हीडी बद्दलची आता आवड खूपच वाढत चालली आहे आणि डीव्हीडीसाठी येणारे लोक सुद्धा खूप येत आहेत. कारण डीव्हीडी मध्ये अशी माहिती दिलेली आहे, जे तज्ज्ञ लोक आहेत किंवा जे अनुभवी लोक आहेत ज्यांनी हे उद्योग चालू केलेत, यातली श्रीमंती मिळवली आहे, यांचं मार्गदर्शन ह्या डीव्हीडीज मध्ये आहे. आणि या डीव्हीडीज फक्त कार्यशाळेच्या ठिकाणी आणि ऑफिसमध्ये इतरत्र कुठेही उपलब्ध नसतात. बऱ्याचशा ठिकाणी या डीव्हीडींची कॉपी मारण्याचे प्रयत्न सुद्धा झालेले आहेत आणि लोकांना या सुवर्ण कोकणच्या डीव्हीडी आहेत असं सांगून सुद्धा फसवलं गेलेलं आहे. मी सगळ्यांना या माध्यमातून हेच सांगेन की आपण या सुवर्ण कोकणच्या जर डीव्हीडी आपल्याला हव्या असतील तर त्या फक्त कार्यशाळेत किंवा मग ऑफिसमध्ये उपलब्ध असतील. परंतु ह्या डीव्हीडी असं काम करतात की आपण एखाद्या कार्यशाळेला आलो, हे कार्यशाळेचं जे मार्गदर्शन असतं किंवा जे काही ज्ञान आपल्याला दिलं जातं उद्योजकीय, हे ज्ञान त्यावेळेपुरते आपलं पूर्ण लक्षात असतं, परंतु दुसऱ्या दिवशी सकाळनंतर आपण अर्ध अधिक विसरून चाललेलो असतो. आणि मग जेव्हा उद्योग आपण करायला जात असतो त्यावेळी बऱ्याचशा समस्या किंवा बऱ्याचशा अडचणी आपल्याला येत असतात. या अडचणींसाठी जर पहिला कोण आपला गुरु असेल तर ती डीव्हीडी असते. म्हणजे बारीक सारीक ज्या गोष्टी असतात किंवा ज्या काही समस्या असतात यावरती अगदी चांगलं उत्तर या डीव्हीडी ठरतात आणि आपला उद्योग लवकरात लवकर कसा यशस्वी होईल या दृष्टीने मार्गदर्शक या डीव्हीडी ठरतात. म्हणून डीव्हीडींना खूप महत्व आहे. नक्कीच डीव्हीडीला जसं महत्व आहे तसंच ज्या पद्धतीनं आपण असं म्हटलं की वेगवेगळ्या सुवर्ण कोकणचे जे शिलेदार असतात, अॅग्रो सोल्जर असतील किंवा शिलेदार असतील, अॅग्रो सोल्जर होणं ही का काळाची गरज आहे? अॅग्रो सोल्जर होणं ही खरंच काळाची गरज आहे. कारण असं बोललं जातं की एक सैनिक आणि एक शेतकरी ही दोन माणसं अशी आहेत की यांच्यामुळे बाकी सर्व जग चालत असतं किंवा बाकी देश चालत असतो. तर अॅग्रो सोल्जर होणं का गरजेचं आहे? आता जो बदलत चाललेला काळ आहे किंवा मग अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टी आहेत, ठरवलं की याच्यामध्ये जर आपण उद्योग करायचे ठरवले तर हे शेतीशी संबंधित किंवा कृषी संबंधित जे उद्योग आहेत हे शाश्वत उद्योग आहेत. यातली श्रीमंती ही खूप शाश्वत आहे. परंतु शेतीचं कसं झालंय की आपण जुन्या पारंपरिक पद्धतीने बऱ्याच वर्षी करत असताना यातली खरी श्रीमंती आपल्यापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे आपण याच्यामध्ये एक अयशस्वी होतोय आणि ही अयशस्वीता आपण पुढच्या पिढीपर्यंत टाकत असतो. त्यामुळे पुढची पिढी सुद्धा उदासीन झालेली आहे. मग यांना अगदी चांगलं ज्ञान देऊन जर इस्रायल सारखा देश याच्यामध्ये प्रगती करतोय तर आपल्यापर्यंत सुद्धा असं काही ज्ञान आलं आणि आपले जर शेतकरी अति चांगल्या प्रमाणात म्हणजे चांगली माहिती घेऊन जर पुढे पुढे जाऊन याच्यामध्ये चांगला आर्थिक फायदा मिळू शकतोय हे जर पटलं
तर याच्यामधून बरेचसे शेतकरी तयार होतील. आणि काळाची गरज सुद्धा याच्यासाठीच आहे की आज ज्या नोकऱ्या किंवा इतरांच्या मागे धावणारा तरुण आहे किंवा बऱ्याचशा म्हणजे एक जर जॉब असेल तर त्याच्यासाठी 10,000 जण उभे असतात. ही जी आता जी वाढलेली ही आहे परिस्थिती आहे, ही जर बदलायची असेल तर अॅग्रो सोल्जर होणं खूप जरुरीचं आहे. अॅग्रो सोल्जर होण्यासाठी नेमकं काय करणं गरजेचं असतं की बाबा माझ्याकडे फार मोठी शेती आहे किंवा मला पैसा गुंतवायचा आहे म्हणून अॅग्रो सोल्जर होऊ शकतो का आपण? नाही, असं काही नाहीये. माझ्याकडे पैसा आहे म्हणून मी जर अॅग्रो सोल्जर होणार असेल किंवा मग मला दुसरं काही माझ्याकडे जमीन आहे त्याच्यासाठी मी अॅग्रो सोल्जर होणारच, असं काही कारण नाहीयेत. अगदी जमीन नसेल, खूप कमी जमीन असेल किंवा पैसा सुद्धा अगदी म्हणजे 1,000 जरी आपल्या हातात असतील आणि जर आपल्याला आपली परिस्थिती बदलायची आहे, खरंच आपल्याला काहीतरी करावं असं वाटतंय, एक 10,000ची 15,000ची या मिनिमम जी काही नोकरी असते ती सोडून जर आपण उद्योजकीय जीवन म्हणजे बऱ्यापैकी हातात पैसा खेळता राहावा असं देखील वाटत असेल किंवा मग आपल्या कुटुंबाचं समाधान व्हावं, आपल्या कुटुंबातील गरजा किंवा ज्या पुढच्या पिढीला ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी ज्या लागणारा पैसा हे जर सगळं हवं असेल तर अशा उद्योगात येणं खूप गरजेचं आहे. कारण कृषीपूरक उद्योग हे मुळात शाश्वत उद्योग, शाश्वत श्रीमंती देणारे उद्योग आहेत. हे आपल्या सर्वांना कळतं किंवा अशा कार्यशाळांना आल्यावर ते आपल्या निश्चित लक्षात येतं. त्यामुळे असं नाहीये की आपल्याकडे जमीन असेल जास्त किंवा आपल्याकडे पैसा असेल जास्त तरच आपण कृषीपूरक उद्योगात यावं किंवा अॅग्रो सोल्जर व्हावं. आपल्याकडे अगदी काही नसेल आणि काही करायची शक्ती जरी नसेल तरी कृषीपूरक उद्योग आपल्याला नक्की तरतात. फक्त सुरुवात त्याची आपण निराशाजनक किंवा आपण पॉझिटिव्हरित्या जर केली तर निश्चित आपण याच्यामध्ये लवकरात लवकर यशस्वी होऊ शकतो. लवकरात लवकर यशस्वी होणं, लवकरात लवकर श्रीमंतीकडे जाणं यासाठी जे काही महत्वाचे मार्ग आहेत त्यातला एक नवा मार्ग म्हणजे अर्थातच सुवर्ण कोकण. सुवर्ण कोकणच्या या सगळ्या प्रवाहातून तुम्हालाही जर श्रीमंत व्हायचं असेल तर त्यासाठी आता सुवर्ण कोकणच्या कार्यशाळा आहेत. 18 डिसेंबरला ही कार्यशाळा होते आहे आणि या सगळ्या कार्यशाळेच्या निमित्तानं तुम्ही खऱ्या अर्थानं श्रीमंत होऊ शकता. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर स्वागत. आज पुणे येथे कार्यशाळा होते. या कार्यशाळेबद्दल जर माहिती जाणून घ्यायची असेल तर या क्षणी स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी संपर्क साधा. आज संध्याकाळी होणाऱ्या कार्यशाळेत कदाचित तुमचा प्रवेश नक्की होऊ शकतो. राजन यांच्याशी बोलूया. राजन, ज्या पद्धतीने आपण कार्यशाळेबद्दल बोललो, डीव्हीडी बद्दल बोललो, मुळात ही भावना नेमकी काय असते? कारण अजूनही मनामध्ये एक संकल्पना आहे की उद्योजक होणं म्हणजे त्यासाठी तुमच्याकडे फार मोठी जमीन असावी लागते, फार मोठी श्रीमंती असावी लागते, उद्योजकीय वारसा असावा लागतो किंवा एक विजन असावं लागतं. नेमकं काय असण्याची गरज असते आणि हातात काही नसताना हे सगळं भव्य दिव्य उभं राहू शकतं का? नक्कीच राहू शकतं. आपण जेव्हा असं वरकरणी विचार करत असतो किंवा असं एक ठरवत असतो की हे जे उद्योग आहेत किंवा उद्योगामध्ये उद्योग जरी नाव काढलं तरी आपल्याला वाटतं की आपल्याकडे बराचसा पैसा असावा पाहिजे आणि जर कृषीपूरक उद्योग बोललं तर मग आपल्याकडे जमीन असायला पाहिजे, आपल्याकडे पाणी मुबलक असायला पाहिजे. या गोष्टी वरकरणी जरी आपण विचार करत असताना आपल्याला वाटत असतात. परंतु अशा कार्यशाळांच्या ठिकाणी ज्यावेळी आपण जातो किंवा सुवर्ण कोकणच्या कार्यशाळेत ज्यावेळी आपण येतो त्यावेळी इथे अशी उदाहरणं मांडतात सतीश सर, अशी उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर प्रत्यक्षात दाखवतात की अगदी शून्यातून इथे विश्व तयार करणारे बरेच शिलेदार आहेत. म्हणजे अगदी 500, 1000, 500 मधून उद्योग चालू केलेले इथे शिलेदार आहेत जे प्रत्यक्षात आता काम करतात, ज्यांनी प्रत्यक्षात आता श्रीमंतीला टच केलेला आहे असं म्हणायला लागेल. म्हणजे अशी काही उदाहरणं आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात फिरत असताना सुवर्ण कोकणच्या कार्यशाळेतून बरेचसे जण जेव्हा येतात यातले जे शिलेदार असतात ते पुढे जाऊन जे उद्योजक होतात ते असेच उद्योजक झालेले आहेत ज्यांच्याकडे जमीन कमी असेल किंवा मग पैसा सुद्धा कमी आहे आणि त्याच्यातून त्यांनी कसरत करत किंवा त्याच्यातून तडजोड करत आज ते चांगल्यापैकी उद्योजक झालेले आहेत. म्हणजे बरीचशी उदाहरणं मी जेव्हा स्वतः सूत्रसंचालन करत असतो तेव्हा मला बरीचशी लोक भेटत असतात. त्या लोकांचे प्रश्न प्रारंभी हे असतात की माझ्याकडे पैसा नाहीये किंवा माझ्याकडे जमीन नाहीये तर मी काय करू शकेन याच्यामध्ये येऊन, ते मला समजावं पहिलं. तर त्यावेळी आम्ही अशी उदाहरणं त्यांच्या डोळ्यासमोर आणत असतो की अगदी 1000, 1500, 2000 पासून चालू होणारे उद्योग आहेत. म्हणजे सांगायचं झालं तर कुक्कुटपालन उद्योग किंवा मग शेळीपालन उद्योग जरी याचं कारण मोठं असलं किंवा हा चालू करायला आपल्याकडे अगदी प्रत्येकाला वाटत असतं की 3-4 लाख असायला पाहिजे, असं काही नाही. अगदी 2 शेळ्यांपासून किंवा अगदी 2 कोंबड्यांपासून सुद्धा आपण हे उद्योग चालू करू शकतो आणि अवघ्या काही महिन्यात आपण बऱ्यापैकी
तरलेलो असतो, उद्योजक झालेलो असतो. नक्कीच हे तरणं असतं, हे उद्योजक असतं, या सगळ्याला म्हणजे त्याला जो बॅकअप हवा असतो तो शिलेदारांच्या चळवळीनं मिळतो, सुवर्ण कोकणच्या एका ब्रँडिंगमुळे मिळतो आणि सतीश सरांच्या विचारांमुळे. ही त्रिसूत्री त्याला श्रीमंत कशी बनवते? अगदी खूप चांगलं बोललात तुम्ही. कारण ही जी त्रिसूत्री आहे तेच काम करत असते ह्याच्यावरती. म्हणजे शिलेदार असतात हे यांना आम्हाला पहिल्यांदाच शिकवलं जातं की जेव्हा पहिली कार्यशाळा असते त्यावेळी सतीश सर सांगत असतात की स्वतः मोठं होत असताना दुसऱ्याला मोठं करा. हाच मंत्र पुढे जपला जातो. म्हणजे शिलेदारांना एक माहिती आहे की मी जर माझे अनुभव माझ्या इतरांना सांगत गेलो, जे नवीन येणार आहेत त्यांना सांगत गेलो, तर ते उद्योजक होताना त्यांना तेवढा प्रयास पडत नाही किंवा तेवढा त्रास होत नाही जेवढा मला झालेला असतो. म्हणजे परस्परांचे अनुभव जे सुवर्ण कोकणच्या मीटिंग्स होतात हे खूप अगदी महत्वाच्या मीटिंग्स होतात किंवा या सभा शिलेदारांसाठीच असतात, फक्त जे सभासद झालेले असतात त्यांच्यासाठी. याच्यामध्ये काय होतं की जो माझा अनुभव आहे की जे यशस्वी शेतकरी आहेत किंवा जे यशस्वी उद्योजक आहेत यांचे अनुभव नौखे असतात, त्यांच्या पुढे आलेले असतात. त्यामुळे नौखा जो एखादा उद्योग करायला जात असेल, त्या उद्योग चालू करत असताना ज्या काही अडचणी येतात किंवा मग उद्योग चालू असताना ज्यामध्ये काही अडचणी येतात, याच्यावरती आपल्याला या अशा मीटिंगमध्ये या सभेमध्ये जी माहिती मिळत असते याच्यातून आपण पुढे जात असतो. म्हणजे एक शिलेदारांचा सहभाग किंवा शिलेदारांचं आपल्याला जे मदत करण्याचं काम असतं किंवा मग सतीश सरांचं मार्गदर्शन असतं आणि इथले जे तज्ज्ञ असतात तेही अगदी वेळोवेळी सर्वोत्तरी मदत करायला तयार असतात. त्यामुळे या त्रिसूत्रीमुळे उद्योजक घडणं खूप सोपं जातं. नक्कीच उद्योजक घडणं सोपं जातं कारण त्यामागे उद्योजकीय विचार, सुवर्ण कोकणची चळवळ असते आणि सतीश परबांसारखे एक पुढे जाणारा सगळ्यात मोठा ध्येयवादी विचार असतो. या सगळ्या विचाराच्या केलेल्या बांधिलकीतनं ही चळवळ उभी राहते. उद्योजक श्रीमंत होत आहेत आणि ह्याच श्रीमंतीतलं एक नवं पर्व आज पुणे येथे होते. आज पुण्यात कार्यशाळा. या पुण्याच्या कार्यशाळेला जर सहभागी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी या क्षणी संपर्क साधा. एक छोटासा ब्रेक पाहत राहा. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण राजन सुर्वे यांच्यासोबत बोलतोय, पण तत्पूर्वी एक महत्वाची आठवण. 17 डिसेंबरला जे महाराष्ट्रातले जे या क्षणाला टेलिव्हिजनवरून हा कार्यक्रम पाहत असतील किंवा तुमच्या संपर्कात असलेले सुवर्ण कोकणचे जे शिलेदार आहेत त्यापैकी यशस्वी शिलेदारांची बैठक ही घाटकोपर येथे होणार आहे आणि या बैठकीत ते शिलेदारांची यश, त्यांची श्रीमंती, त्यांच्या नव्या वाटा या सगळ्याबद्दल बोललं जाणार आहे. राजनकडे येतो. राजन, शिलेदारांची बैठक म्हणजे केवळ कोरम भरण्यासाठी केलेली बैठक नसते, चहापान नसते, तर प्रत्येकाला मी पुढे जाताना माझ्यासोबत आणखीन 4 जणांना पुढे नेण्याची, त्यांना मदत करण्याची चळवळ असते. शिलेदारांची बैठक नेमकं किती व्यापक असते? शिलेदारांची बैठक ही खूप व्यापक असते. कारण मी आज 2 वर्ष शिलेदार म्हणून किंवा शिलेदार या दृष्टिकोनातून जर सांगायचं झालं तर कार्यशाळा आणि त्याच्यानंतर जी होणारी शिलेदारांची बैठक असते ही अतिशय महत्वाची असते. याचं कारण अतिशय महत्वाची का असते तर कार्यशाळेतून आपण जे मार्गदर्शन घेत असतो आणि मग त्या मार्गदर्शनानंतर आपल्यामध्ये एक अशी ऊर्जा आलेली असते की आपण उद्योग करायला हुरळून जात असतो. म्हणजे आता मी लगेचच उद्योग चालू करणार. कुक्कुटपालन 1000 रुपयामध्ये चालू होतं, कमी जागा लागते, मग मी हा उद्योग चालू करायला कितीसा वेळ हवाय, आपण लगेच चालू करायला जातो. पण असं होतं काय की प्रत्येक महिन्याला शिलेदारांची मीटिंग असते. म्हणजे शिलेदार म्हणजे सभासद, या सभासदांची मीटिंग असते. याच्यामध्ये आल्यानंतर आपल्याला कळतं की हा उद्योग चालू करायला म्हणजे हा जर उद्योग मला खरंच चालू करायचा असेल तर यातल्या ज्या काही समस्या आहेत, यातल्या ज्या काही अडचणी आहेत, या अडचणींवर मात करून गेलेले जे शिलेदार असतात हे शिलेदार सुद्धा इथे आलेले असतात. मग ते आपले अनुभव ह्याच्यामध्ये आपण कसं बाहेर पडलो की या समस्या एखादा उद्योग चालू करत असताना येत असतात, या उद्योगातून ते कसे बाहेर पडलेत याचे अनुभव, किंवा मग तिथे येणारे जे शिलेदार आहेत, जर खरीच गरज असेल, मी एकटा चालू करत नसेल तर मला अजून काही जणांची आवश्यकता भासत असेल, माझ्याकडे जमीन कमी असेल, माझ्याकडे जमीनच नाहीये, तर मग मला जमीन कुठून मिळेल, किंवा मला कोंबडी पाहिजे म्हणजे कोंबडीची पिल्लं पाहिजे असेल ती मी कुठून आणू शकेन, शेळ्या कुठून खरेदी करू शकेन, इत्यादी बरेच सारे प्रश्न असतात. यांची उत्तरे आपल्याला या सभेमध्ये मिळत असतात. म्हणजे ही जी सभा आहे खऱ्या अर्थानं उद्योजक होताना ज्या काही गोष्टी असतात यांची पूर्तता करत जात असते. म्हणजे एका अर्थानं मार्गदर्शन खऱ्या अर्थानं करत जात असते. त्यामुळे उद्योजक होत असताना ही सभा किंवा डीव्हीडी किंवा इतर कार्यशाळा या खूप महत्वाच्या असतात. या सगळ्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा तू महाराष्ट्रातले तरुण उद्योजक असतील किंवा ज्यांचा या चळवळीशी संबंध नाही अशा सगळ्यांना काय आवाहन करशील की ही चळवळ केवळ शेतकऱ्यांसाठी नाही तर ज्यांना स्वतःचं जगणं शोधायचं आहे अशा प्रत्येक माणसासाठी आहे, काय आवाहन करशील?
खरंच सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राची म्हणजे कृषीपूरक चळवळ किंवा कृषीपूरक उद्योग शिकवणारी चळवळ असा एक म्हणजे सर्वांना पाण्याचा समज होऊन जातो. मग बरेचसे जण कृषीपूरक म्हटल्यानंतर असं वाटतं की आता कृषीमध्ये काय उरलंय, आणि खास करून मी कोकणातील असल्यामुळे माझ्याकडे जे माझे मित्र परिवार आहे याच्यातून सुद्धा असं येतं, अरे तू काय करत बसलास त्या शेतीच्या विषयांमध्ये, काय आहे त्याच्यामध्ये एवढं. म्हणजे असा जो मानसिकता तयार झालेली आहे, या लोकांनी जर एखादी कार्यशाळा अटेंड केली, एखाद्या कार्यशाळेत जर आले आणि या कार्यशाळेतून जे यशस्वी झालेले उद्योजक आहेत किंवा मग सतीश सरांचं मार्गदर्शन आहे, शिलेदारांचं मार्गदर्शन आहे, हे एकदा जरी पाहिलं तरी आपल्याला कळून येईल की खरोखरच मातीमध्ये श्रीमंती दडली आहे, कृषीपूरक उद्योगांमध्ये श्रीमंती दडली आहे, जी आज आपण झिडकारून शहरांच्या ठिकाणी धाव घेतोय आणि नोकरी धंद्यामध्ये आपलं आयुष्य सामावून घेतोय, एक कसरत करतोय. ही कसरत सोडवायची असेल, या कसरतीतून बाहेर पडायचं असेल तर हे उद्योग आपल्याला खूप मदत करतील. हे एखाद्या कार्यशाळेत जर आपण आलात तर निश्चितच आपल्याला माहिती पडेल. मी आज सुवर्ण कोकणच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो की जर आपण खरंच कुठेतरी नोकरीच्या मागे धावाधाव करताय, आपलं समाधान होत नाहीये, तर आपण निश्चितच या उद्योजकीय चळवळीचा साथ घ्या किंवा या उद्योजकीय चळवळीत एकदा तरी येऊन बघा. निश्चित आपल्याला आपण जे शोधताय ते हितून सापडेल अशी मी आपल्याला खात्री देतो. नक्कीच मित्रांनो, हीच तर या सगळ्या चळवळीची खासियत आहे की आपण आपल्याला पुढे जाण्यासाठी जो मार्ग निवडता त्या मार्गावरून तुम्ही पुढे जाताच, पण तुमच्यासोबत इतरांचा जमाव देखील पुढे जातो आणि या सगळ्याचं तुम्ही नेतृत्व न करता त्या समूहाचा एक भाग होता. अशीच ही चळवळ या निमित्तानं वाढण्यासाठी जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर आज पुण्यात कार्यशाळा होते. संध्याकाळी 4 वाजताच्या दरम्यान ही कार्यशाळा आहे. त्याचबरोबर पुढच्या आठवड्यात म्हणजे 18 तारखेला औरंगाबाद येथे देखील मोफत कार्यशाळा आहे आणि पुणे येथे कार्यशाळा होणार आहे. सशुल्क येथे पुण्याची कार्यशाळा. या सगळ्या कार्यशाळेत जर सहभागी व्हायचं असेल तर आठवणीनं स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी संपर्क साधा आणि आपला प्रवेश नक्की नोंदवा. राजन, या ठिकाणी आलात, खूप सुंदर मार्गदर्शन केलं. आभार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.